अहो मंगलाबाई, काय प्रसंग काय? तुम्ही रंगीत साडी काय नेसून आलात? पांढरी साडी तरी नेसायची. अहो लॉन्ड्री टाकली हो. मी ऑलवेज पांढऱ्या साड्यांची पेअरच ठेवते. अहो प्रसंग काय अपॉइंटमेंट घेऊन येतो का? बस आता पुरे. आणि बोलताना जरा आणि मला तरी काय या प्रमिलाबाईंकडून कळलं. अगं बाई, मी कधी म्हटलं होतं तुम्हाला जेव्हा बघावं तेव्हा माझं नाव पुढे करता ते? पुरे, ही काय भांडायची वेळ आहे का? डॉक्टर असं वागतील असं वाटलं नव्हतं हो. मी किती वेळा त्यांच्याकडे एकटी गेले. हॉस्पिटलमध्ये हो. कुठल्याही बाईवर असा प्रसंग येऊ नये. इतका चांगला सोन्यासारखा संसार, सोन्यासारखा संसार. अहो सोन्यासारख्या दोन मुली, पैशाला काही कमी नाही. झालंच तर सगळ्यांच्या प्रकृती उत्तम. सीमाई दिसायला काही वाईट विद्रूप नाहीये. हा आता डॉक्टरांच्या मानाने कम शिकलेली, हुशारीला जरा बेताचीच. असं काय करताय? सीमाताई, डॉक्टरांना तुम्ही रेड हँड पकडला म्हणे. हो. रेड हँड म्हणजे कुठल्या परिस्थितीत, म्हणजे कुठे, कसं काय, म्हणजे मला काय म्हणायचं ते कळलं असेल ना. आणि आम्ही सुद्धा त्याचाच विचार करतोय. हो ना? हो हो. ते काही नाही सीमा. तू सरळ घटस्फोट घे डॉक्टरांच्याकडून आणि पोटगी माग. अगं माझे चुलत भाऊजी मोठे वकील आहेत. महिन्याला 50,000 प्रॅक्टिस आहे त्यांची. परवाच त्यांनी वनवणत घेतली. झालंच तर 2 मारुती गाड्या आहेतच. आणि मारुतीची शेपटी वाढते बेंद्रे बाई. हसताय काय? प्रसंग कोणता आहे? मला हे कळल्यापासून मला झोप अशी ती नाहीच. सारखा मनात एकच प्रश्न, तुझं कसं होईल? राहायला कुठे जाशील? नुसते प्रश्न. राहायला हा बंगला आहे, माझ्याच नावावर आहे. आणि जायला गाडी सुद्धा माझ्याच नावावर आहे. तरी सुद्धा हात खर्चाला पैसे. 1 मिनिट. मिसेस बेंद्रे, तुमच्याच डॉक्टरीन भाचीनं म्हणे. म्हणे काय म्हणे? आता बोला की. आणि हे बघा, ती काय माझी सख्खी भाची नाही, माझ्या चुलत मामे बहिणीची मुलगी. हो, पण तुमच्याच घरात राहत होती ना ती. तिनंच डॉक्टरांना जाळ्यात पकडलं म्हणतात. अहो निदान डॉक्टरांच्या वयातला फरक तरी लक्षात घ्यायला पाहिजे होता तुमच्या भाचीनं. सीमा त्यांच्या कधीच कसं लक्षात आलं नाही हो. डोक्यानं पहिल्यापासून बेताचीच आहे ती. मी तिच्या जागी असते ना. पुरे, तुमच्या मिस्टरांचं त्यांच्या स्टेनोशी असलेलं ते निस्तारा आधी सगळ्या सोसायटीला माहितीये. मिसेस बेंद्रे, झोमल्या ना मिरच्या. 2 दिवसात सीमाताई काय हटल्या हो. बिचाऱ्या. बिचारी विचारी काही नाहीये मी. बँकेत बॅलन्स आहे माझा 43,600 रुपये आणि 25 पैसे. ही FDRs, शेअर सर्टिफिकेट्स 3,50,000ची आहेत. शिवाय बँकेच्या लॉकरमध्ये भरपूर दागदागिने आहेत. अहो तुमच्या हालाकीचं बेंद्रेबाईंनी इतकं वर्णन केलं. शी, उगाच ह्यांचं ऐकून पांढरी साडी विकत घेतलीये मी. मला पण यांनी पांढरी साडी विकत घ्यायला लावली हो. मी लाख सांगितलं, पण तुम्ही कशाला ऐकलं? आणि नशीब असलं तर असला प्रसंग पुन्हा येईलच की. आता यांच्या मिस्टरांचं त्यांच्या स्टेनोशी असलेलं ए ढमाले, धमाले कोणाला म्हणतेस का? तुला का? पुरे. तुम्ही सगळ्याजणी शांतपणे घरी जा पाहू. माझी मुळीच काळजी करू नका. तुम्हाला भेटलो म्हणून उलगडा तरी झाला. हो, राहिलंय तेवढंच की डॉक्टरना तुम्ही रेड हँड पकडलत ना, तेव्हा नेमकं कसं, म्हणजे कुठल्या परिस्थितीत. तेवढं फक्त सांगा म्हणजे झालं. वीणा नाही आली तुमच्या बरोबर? मी तिला हॉस्पिटलमध्ये फोन केला होता.
कशासाठी? सहज म्हटलं मी घरात असताना तिनं यावं एकदा. शिवाय काय होईल, तुम्हा दोघांना माझ्या निर्णयाबद्दल मोकळेपणानं बोलता येईल. म्हणजे तू घर सोडून जाणार आहेस? तुमची काय अपेक्षा आहे? हे बाई, निदान पूर्वीसारखं मला अरे तुरतं म्हण. सॉरी, तुमची अपेक्षा सांगा. निदान मुलींसाठी तरी घर सोडून जाण्याचा विचार करू नकोस. म- माझं चुकलंय. खूपच. मला तुला फसवायचं नव्हतं का? नंबर 1, अजय कन्स्ट्रक्शन्सचा चेक तुम्ही बीनाच्या ब्लॉकसाठी दिला होता. मी त्यांच्याकडे चौकशी केली. नंबर 2, बटरफ्लाय कंपनीचं नाईट गाऊन तुम्ही बीनासाठी आणला होता. डॉक्टर, हा गाऊन सुद्धा मी त्याच स्टोअरमधनं आणलाय. मी जेव्हा त्या मालकाला सांगितलं की मला बटरफ्लाय कंपनीचा गाऊन हवाय, एस अक्षरवाला, तेव्हा तो इतका हसला, इतका 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 हसला. बसा हो डॉक्टर, जुन्या बायकोशी बोलत. तोपर्यंत बीना येईलच. डॉक्टर, तुम्ही कधी बीनाजवळ लग्नाचा विषय, कधी खोटं खोटं लग्नाचं प्रॉमिस? छे छे, अगं लग्नाबद्दल एक शब्द देखील बोलले नाही मी तिच्याशी, चुकून सुद्धा नाही. वाटेस तिला विचार. म्हणजे तुमचं जे चाललं होतं तो एक विरंगुळा, टाइमपास, एवढंच. सिरियसली काही नाही. अर्थ काय होतो याचा? तुम्ही तिला जास्त फसवलंय, तिचा जास्त अपमान केलाय. मी आपल्या हिंगोराणी वकिलांच्याकडे जाऊन चर्चा करून आली. म्हणजे तू तुम्ही फक्त माझा निर्णय ऐकायचा. तुम्ही बीनाशी लग्न करायचं. पण कायद्याप्रमाणे तर ह्या लग्नामुळे बीनाला प्रतिष्ठा मिळेल आणि ती मला महत्वाची वाटते. हे लग्न व्हावं असा माझा आग्रह आहे. तेव्हा कायद्याचा प्रश्न मिटला. पण म्हणजे हा तुझा निर्णय? अगदी पक्का. डॉक्टर, रिंग सापडली ना, तेव्हापासूनच मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला. आपल्या मुलींचा, लोक काय म्हणतील याचा, आणि मुख्यतः बीनाचा. मी काल संध्याकाळी तिला भेटून हे सगळं नीट बोलून आलीये. घरगुती अटी, तडजोडी. अटी म्हणजे? साध्याच, अगदी साध्या. तिनं लग्न करून इथं तुमच्या बरोबर राहायचं. इतकी वर्ष मी संसार केला. आता माझा निरोप समारंभ करायचा आणि रिटायर करायचं. अगं पण तिची प्रॅक्टिस? कमाल करता तुम्ही डॉक्टर. अहो, घरचं सगळं सांभाळून तिला वेळ तरी मिळणार आहे का प्रॅक्टिसला? आणि तिला काही विश्रांती हवी का नको? एवढ्यात बिनू येईल. बिनू? ती आली की तुम्ही दोघं बसून नीट चर्चा करा. अर्थात लग्नाचं नक्की करूनच. हं? हा? हाय. हाय. बातमी ऐकली ती खरी का? आमच्या लग्नाबद्दल असेल तर खरी. अशा बातम्या बहुधा खऱ्याच ठरतात. कॉंग्रॅच्युलेशन्स देऊ. इफ यू फील लाईक इट. बरं, तुला कोणाचं काही पत्र वगैरे आलंय? एक पांढरं शुभ्र जाड पाकिट. नाही का? नाही नाही, आज उद्याकडे येईल ते. आलं की एक करायचं, न वाजता फाडून टाकायचं. का? पत्र कोणाचं आहे? सशाचं. तुला ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे ना? त्यातल्या सशाचं. झोपूनच राहिला. पत्र लिहायला सुद्धा वेळेवर उठला नाही ग. आणि मग त्याच्याला कासवानं जिंकली शर्यत.
दिनेश समज मी तुझं ऐकलं नाही आणि पत्र वाचलं तर माय डिअर फ्रेंड, मी तुझ्या भल्यासाठीच सांगतो की ते पत्र न वाचता फाडून टाक. कळू दे सशाला त्याच्या आळसाची किंमत. बरं, बेस्ट ऑफ लक. दिनेश एक मिनिट, त्या सशाचं नाव काय? सशाचं नाव ससाच. सकाळी उठल्याबरोबर डॉक्टरांना आणि मला सुद्धा चहा लागतो. ली ना. हो. चहा लागतो. आता चहा करण्याची पद्धत. पहिल्यांदी डॉक्टरांचा चहा. 1 कप पाणी घ्यायचं, गॅस चालू करायचा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात 2 चमचे साखर. डॉक्टर, काय पाणी हवंय का? हा. तांब्या भांडे ठेवले तुमच्या बेडरूम मध्ये? हो का? हा. थँक्यू. तर विना कुठपर्यंत आलो होतो आपण? पाणी पाजते पाणी. पाणी प्यायची वेळ आहे? कामाची यादी करत बसली. कामाची यादी. अच्छा, माझ्या जागी तिचा फोटो. या संसाराच्या रगड्यात कधी साईट सीइंगला जाणं जमलंच नाही बघ मला. एक मिनिट, जरा सावकाश सांगा ना. या संसाराच्या रगाड्यात पुढे काय? अगं वेडे, हे काही कामाचं नाहीये. मग मी अशीच बोलत होते. कामाची यादी मगाशीच संपली. हो? हम्म. मग मी इतका वेळ लिहिलं ते? बघू. आता नशिबानं तू घरात आलीस म्हणून मला जरा फिरायला आणि भटकायला तरी मिळेल. याच अटीवर तर तुमच्या लग्नाला मी हो म्हटलं. काय ग वेडे, हे पण लिहिलंस? तरीच म्हटलं वही इतक्यात कशी भरली. चल, खूप थकली अशी ना तू. आता बास झाला. संपला? झोप येते? नाही. हा फोटो? अगं आपल्या मुलींचा आणि आमच्या दोघांचा. अच्छा. मुली वेकेशन मध्ये घरी आल्या ना की आमच्या चौघांचाच एक मस्त ग्रुप जमायचा ग. इतकी धमाल यायची. आमच्या चौघांचं एक वेगळंच जग बनायचं. चल. सीमाताई, हं? एक विनंती करू का? बोल ना. मी रोज इथंच झोपले तर चालेल? जरूर. वाय नॉट. तुझी सुद्धा अट असू शकतेस की. थँक्यू.